निघालो आम्ही पांगवरनं. इथून लेह असेल अराउंड 200-220 किलोमीटर असेल. आपण आहोत थांगलंगला टॉपला. थांगलंगला टॉपची हाईट आहे अराउंड 17,482 फूट आणि हा आहे असा थांगलंगला टॉपचा व्ह्यू. हे बघा पूर्ण स्नोने कवर आहे माउंटन आणि इथे थांगलंगला टॉप आहे आणि हा रस्ता जातो आहे लेहला आणि इथून पुढचा रस्ता आहे हा जातो आहे मनालीला. 2 किलोमीटर तरी ब्लॅक आईस जमा आहे. थोडंसं लक्ष द्यावं लागेल गाडी काढताना. एकदम हळू. रूमस्टेमध्ये आम्ही स्टॉप घेतला आहे. ते को रायडर आहेत ना ते मागे राहिले. लेहमध्ये माउंटनचा कलर वेगळाच आहे, मातीचा कलर वेगळाच आहे. उपशीच्या चेकपोस्टला पोचलेलो आहोत आपण फायनली. वेलकम टू लेह. डे 10मध्ये तुमचं स्वागत आहे. डे 10मध्ये आम्ही निघतो आहे पांगवरनं लेहसाठी. सकाळचे वाजलेत 7:30. लेहसाठी जातो आहे. काल रात्री आम्ही इथे झोपलो होतो. हे बघा हे होमस्टे होतं आमचं बेसिक एकदम आणि थंडी पण खूप वाजत होती. आज आम्ही निघतो आहे लेहसाठी. डे आहे 10. पांगचा एरिया इथे थोडेसे होमस्टे आहेत फक्त. आम्ही ह्या होमस्टेमध्ये थांबलो होतो. हा रस्ता जातो आहे मनाली साईडला आणि हा जातो आहे लेह साईडला. चला मग भेटूया मोठं व्लॉगला. आवाज येतो आहे माझा? मोरया मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. निघालो आम्ही पांगवरनं. इथून लेह असेल अराउंड 200-220 किलोमीटर असेल. काल आपण सिसूवरनं निघून पांगला स्टे केला होता. यामध्ये आपण घाटालूस नक्कीला टॉप असं कवर करत खूपच उशीर झाला. 8:30 वाजले कवर करता. आज आपण निघालो आहे अराउंड 7:50ला लेहसाठी पांगवरनं आणि इथून थांगलंगला टॉप आहे 64. मेन मोठा पास तोच येणार आहे आता थांगलंगला. त्यानंतर मग खाली उतरायचं आहे. सो अराउंड मला वाटतं 200च्या आसपास असेल लेह. थांगलंगला पोचायचा प्रयत्न करतो आहे जेवढ्या लवकर होईल तेवढं. थंडी आहे बऱ्यापैकी बट रोड पण बऱ्यापैकी बनलेला आहे असं बोलत होते. खाली ज्यांच्याकडे आम्ही स्टे केला होता ते बोलत होते की बऱ्यापैकी बनलेला आहे रोड. तर तुम्ही लवकर 3-1 तासात पोचतील. 3-3.5 तासात. तरी पण आम्ही 4 तास पकडून चाललो आहे. 8 वाजता जरी निघालो आहे तरी 12पर्यंत आम्ही पोहोचू. बघा हे रस्ते बनवण्यासाठी कसं पोखरलं आहे. आणि हे सगळे मातीचे डोंगर आहेत. पूर्ण मातीचं डोंगर पोखरलं आहे. असं वाटतं की ते हाताने पण पोखरून जाईल. आणि ह्या साईडला बघा कसला भारी व्ह्यू आहे. नाही तर त्या साईडचा टेबल टॉप आणि ह्या साईडचा टेबल टॉप एकत्र झाला आहे असं वाटतं. लेह रेन शॅडोमध्ये येतं त्यामुळे इथे पाऊस खूप कमी पडतो आणि पाऊस खूप कमी पडल्यामुळे इथले जे डोंगर आहेत ते टिकून आहेत. ते जर जास्त पाऊस पडलं तर हे सगळे मातीचे डोंगर वाहून जातील. ह्या एरियामध्ये पाऊस नाही पडत आहे. खूपच कमी पडतो. पडला तरी डायरेक्ट स्नोच पडतो. आणि इथे ग्लेशियरचा पाणी जो येतो तेच वापरतात ती लोकं. नाहीतर मग खाली जी नदी वाहते त्यातून ते पाणी घेतात. जो ग्लेशियरचा मेल्ट झालेला पाणी असतो ना त्याने. बघा कसलं खतरनाक व्ह्यू आहे. जरा मला कॅमेरा सेट करू दे. एकदम सपाट मैदान खूप सुंदर दिसतं. ते पण काही कॅम्प्स आहेत असं आहे वाटतं एकदम टेबल टॉपला. आणि असं विचार करण्याची गोष्ट आहे एवढे वरती डोंगराच्या एवढे सपाट जागा आहे एवढं खुलं मैदान आहे. कसं काय पॉसिबल आहे? लेह इथून आहे 165. लेहला पोचायला अजून 165 किलोमीटर्स आहे आणि मोस्ट ऑफ रस्ता चांगला आहे. सो एवढं काही वाटत नाही आहे. हे बघा सरळ माउंटेन खूपच सुंदर दिसतं. सीन येतात एवढे सारे चांगले माउंटेन वगैरे येतात की बंद करावं असंच वाटत नाही आहे. थिंक इथे पुढे पांग डेवरिंग इंटरसेक्ट असेल. हा जो आहे ना हा सोकर वगैरे पकडून जातो आणि हे पांग डेवरिंग इंटरसेक्ट कनेक्ट करतो. इथे पण तुम्हाला राहायला होमस्टे मिळतील. इथूनही तुम्ही न्योमा वगैरे करून पँगॉंगला जाऊ शकता. आणि आपल्याला जायचं आहे सरळ लेहला. सो आपण जातो आहे लेहला. इथून
हा पेबरिंग इंटरसेक्ट आहे. आता डायरेक्ट आम्ही थांगलांगला जाऊन थांबणार आहेत. 23 किलोमीटरवर आहे थांगलांगला. थांगलांगलावरती मे बी बर्फ भेटेल आपल्याला. थंडीने हालत खराब झाली आमची, हात पूर्ण सुन्न पडत आहेत. विंटर ग्लोव्स पहिल्यांदा ट्राय करतोय. पूर्ण राईडमध्ये सगळ्यात जास्त थंडी इथेच वाटली. आपले हे जे ग्लोव्स आहेत त्यांना प्रॉपर असं पॅक करूया. विशाल ये रे, विंटर ग्लोव्हवर शिफ्ट होऊया, बघूया कसं काय होतं ते. हाने पण सुन्न होतं रे. आपल्याला बाईकवर चढायला एक जण लागतं, ह्याच्यावर कसं फील होतं बघूया. हा थोडंसं बरं वाटतं. मला वाटतं हा आता थांगलांगलाची चढाई सुरू होईल. ऑक्सिजन कमी आहे त्यामुळे गाडी चांगली पिकअप घेत नाही आहे. खूप स्लो चालले. वरती चढायला खूप त्रास होतो आहे गाडीला. ऑक्सिजन कमी असल्या कारणाने फुसफुस चालू आहे गाडीचं. पॉवर ड्रॉप होतो आहे गाडीचा. थांगलांगलाची चढाई करतो आहे आपण, त्यामध्ये गाडी थोडीशी पिकअप घेत नाही आहे जास्त. आज ऑक्सिजन कमी आहे म्हणून. ट्रकवाले कसे चालवतात भाई, खतरनाकच आहे ते. एवढ्या घाटात एवढ्या वरती हळूहळू कासवासारखे हळूहळू चढत आहेत बिचारे. मानलं पाहिजे ट्रक ड्रायव्हरना. छोटीशी वॉटर क्रॉसिंग इथे आलेली आहे. एकदम छोटूसं हे तर आम्हाला एकदमच छोटूसं झालं आहे. त्यात पण चला पाणी उडाला बुटांवरती. हलकंसं ओलं झालं पण ठीक आहे, एवढं तर होणारच. ॲक्च्युली हे घालून ना पाय वरती करता येत नाही बरोबर. आणि माझ्या गाडीला लाईट्स लागलेले आहेत ना, त्यामुळे त्याच्यावरच पाय ठेवायला लागतं. तर ते तुटलं तर अजून वांदे. चालवावी लागेल बिकॉज स्नो पडलेलं आहे. ब्लॅक आईज असेल तर अजून वांदे होईल. सो एकदम सावकाश, एकदम सावकाश बिकॉज ते जमलेलं स्नो असेल. थंडी एवढी आहे की आपले विंटर ग्लोव्स पण काम करत नाही आहेत. खूपच भयानक थंडी आहे यार. कधी हा पास क्रॉस करतोय असं झालं आहे. एवढी थंडी लागते ना ह्या पासवर. आजूबाजूला पूर्ण बर्फच आहे, रस्त्यावर पण बर्फच आहे. खूपच थंड वाटतं. हा तर हात पूर्ण सुन्न पडलेले आहेत. हा पास उतरल्यावर थोडंसं बरं वाटेल. हे तर भयानकच थंड आहे. हो पोचलो फायनली थांगलांगला टॉपला. आणि इथे काढूया 1-2 फोटो. गाडी लावूया साईडला. आपण आहोत थांगलांगला टॉपला. थांगलांगला टॉपची हाईट आहे अराऊंड 17,482 फूट. आणि हा आहे असा थांगलांगला टॉपचा व्ह्यू. हे बघा पूर्ण स्नोने कवर आहे माउंटन. आणि इथे थांगलांगला टॉप आहे. आणि हा रस्ता जातो आहे लेहला. आणि इथून पुढचा रस्ता आहे हा जातो आहे मनालीला. थांगलांगला टॉपवर आपल्यासोबत आहे मिस्टर ऋषिकेश कानडे. बघूया काय बोलतील तुम्ही. पूर्ण गारठलेलं आहे मी. कसं वाटते तुम्हाला सेकंड टाईम इथे येऊन. एकदम मागच्यापेक्षा बर्फ कमी आहे. मागच्या वेळी पूर्ण रस्त्यात बर्फ होता. त्यावेळेस थोडंसं बर्फ कमी आहे. मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा थोडं बर्फ जास्त होतं. आणि आता आम्ही इथून पुढे खाली उतरतो आहे लेहसाठी. खूपच सुंदर आहे थांगलांगला टॉप. मागच्या वेळेस एवढी थंडी होती की पूर्ण इथे स्नो पूर्ण कवर झालेलं, त्यामुळे आम्हाला जास्त फोटो काढायला भेटले नाही. सो मागच्या वेळचे काही फोटो असतील माझ्याकडे ते मी इथे टाकेन. मागच्या वेळेचा सनसेट खूप सुंदर होता. म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात सुंदर सनसेट मी इथे बघितलं. आत्ता तर आम्ही अराऊंड 9 वाजता इथे पोचलो. सो सनसेटचं काही सीनच नाही आहे. चला भेटूया पुढे मोठं ब्लॉगवर. थांगलांगलावरनं निघतो आहे आम्ही. पुढे ब्लॅक आईज आहे. सो एकदम हळूहळू जातो आहे. पुढे ब्लॅक आईज जमा आहे. सो हा वाला पॅच जरा सावकाश. एक साऊथचा रायडर भेटला होता, तो बोलला की पुढे ॲटलिस्ट 2 किलोमीटर तरी ब्लॅक आईज जमा आहे. सो जरा सांभाळून जावा. आम्ही पण हळूहळू एकदम सावकाश. इथे सावकाश आहे. इथे आहे थोडंसं आरामात या. इथे पण थोडंसं आहे. ब्रेक कमी नाही ना आहे ना मध्ये पण आहे. मध्ये पण पाण्यातून नाही, पण पाण्यात असेल तर समजणार नाही ना. पाण्यात भिजतील ना रे ते पण आहे. आरामात ये. हा पाण्यातून येते आरामात. हा येडगांडे येते तर मला लेफ्टला टाकावी लागेल रे. चल ये लेफ्टला ब्लॅक आईज आहे. लेफ्टवरनं टाकूच नका. मी कारसाठी टाकले. आता येऊ शकता राईटवरनं. राईटला पूर्ण चिखल आहे. सो थोडासा पॅच टफ आहे. राईटला टाक की. अरे इथे टाक ना सुजित. इथे टाक ना. इथे सुकं आहे. कशाला उगाच तिथे जातोय. आले ना सगळे. थोडंसं लक्ष द्यावं लागेल गाडी काढताना. एकदम हळू. लेफ्टने टाक. लेफ्टने विशाल लेफ्टने टाक. लेफ्टने आहे बरं. आरामात. थोडंसं राईटने टाक चालेल. पाण्यातूनच टाकावं लागेल. एकदम पूर्ण ब्लॅक आईज जमा आहे तर हळूहळू चालवावी लागते. ब्रेक नका मारू.
ब्रेक मारला तर आपटलाच. तिथून पाणी वाहतं, तिथूनच गाडी काढावी लागेल बिकॉज तिथे बर्फ मेल्ट झालेलं असतं मोस्ट ऑफ तरी. सो आम्ही वाहत्या पाण्यातूनच काढायचा प्रयत्न करतो आहे. इथवली इथे खड्डा आला जिथे ट्रकचं टायर मार्क आहे, तिथूनच आपण प्रयत्न करतो आहे चालवायचा, जेणेकरून आपली गाडी स्लिप नाही झाली पाहिजे. फायनली थोडासा सुकून भेटला. आणि हे बघा, हे स्नो पूर्ण माउंटनला चिपकून बसलं आहे, त्यामुळे एकदम अशी थंडी वाजते ना, गांडफाड थंडी आहे. हळूहळू खाली उतरतोय तर बरं वाटतं. झालं कवर वाटतं पूर्ण पॅच ब्लॅक आईसचा. एकदम सावकाश चिखलाने भरलेला रस्ता आहे. सो सध्या इथे लेफ्टला काही दिसत नाही. हे विंटरमध्ये तर पूर्ण भरून असेल. आरामात आपण काढूया. पुढे ट्रकवाला आहे आणि कारवाला आहे. सो आपण जास्त रिस्क न घेता हळूहळू जाऊया. थोडंसं क्लिअर झाल्यावरच पुढे त्यांना ओव्हरटेक करूया, बिकॉज इथे रिस्क घेणं चुकीचं वाटतं. चला थोडंसं कारला ओव्हरटेक करून ट्रकवाल्याच्या टायरच्या मागे राहूया. पाण्यातूनच काढतो आहे, बिकॉज पाण्यातून ब्लॅक आईस थोडीशी मेल्ट झालेली असते. सो निघतं आहे आपलं. असे अराउंड 2-3 पॅच लागले आम्हाला थांगलांगला. सो हे 2 पॅच तर कवर झाले. पुढे काही हायकी बघावं लागेल, बिकॉज आम्ही सांगतो की संपलं आणि नंतर लगेच दुसरी पॅच येते. सो एवढं पॅच तर कवर झालं आहे. स्नोकडे तर बघायला होत नाही, एवढं ते रिफ्लेक्ट करते. फायनली असं वाटतं की ब्लॅक आईसचा पॅच संपला आहे आणि आपण हळूहळू पुढे जातो आहे. इथून अजून लेह मला वाटतं 110पर्यंत लेह असेल. सो ते कवर करायला अराऊंड आम्हाला 1 तास तर जाईल. पण खाली उतरलो. होमस्टे आहे 9 किलोमीटरवर. आता आपण थांगलांगला उतरलो, पण जातो आहे खाली लेह साईडला. तिथून आय थिंक लेह असेल अराऊंड 90 किलोमीटर. 90 किलोमीटर अराऊंड 2 तास लागतील आम्हाला लेहला पोचायला. एक ब्रेक घेतला बिकॉज ते रायडिंग पार्टनर आहेत ते मागे राहिल्यात. सो तोपर्यंत आम्ही थोडंसं थांबतो रूमस्टेमध्ये आणि स्टॉप घेतला एक. जे को रायडर आहेत ना ते मागे राहिले, त्यामुळे इथं राखतो ना. ठीक आहे, एक टी ब्रेक घेतला आणि एक पराठा आणि एक मॅगी सांगितलं. ते येईपर्यंत आता हे खाऊन घेतो. थोडं उन्हात राहतो यार, ऊन हवं आहे इथे, लई थंडी वाजते. माझ्यासोबत आहे कल्पेश तुरी, येत आहेत ते मागे. तोपर्यंत आम्ही चहा घेतो. निघालो इथून रूमस्टेवरनं. इथून अराऊंड 80 किलोमीटरवर आहे लेह. ते आम्ही ब्रेकफास्ट केला, आलू पराठा, ब्रेड ऑमलेट, मॅगी, असा चहा वगैरे, लेमन टी वगैरे घेतलं. लेहमध्ये माउंटेनचा कलर वेगळाच आहे, मातीचा कलर वेगळाच आहे थोडासा. माउंटेन बघा, माउंटन लाटोच्या जवळचे. उपशी इथून राहिलं आहे 22 किलोमीटरवर. ब्युटी आहे. सगळे वेगळे माउंटेन दिसत आहेत तिथे, वेगळ्या कलरचे माउंटेन दिसत आहेत. आणि अशा रस्त्यांवर बाईक राईड करायला नशीब लागतं. भारताच्या एका कोपऱ्यावरनं दुसऱ्या कोपऱ्यावर जायनं, मुंबईवरनं बाईकने इथे यायचं खूप डिफिकल्ट आहे. बट आम्ही ते केलं शेवटी. बस आता थोडंसं एक 60-70 किलोमीटरने आपण लेहला पोहोचून उपशीच्या चेकपोस्टला पोचलेलो आहोत. इथे एंट्री घेतील गाड्यांची, पैसे आहेत एंट्रीची. 50 रुपये पर पर्सन एंट्री घेतली. आता आपण जातो उपशी सेतू. इथून खारदुंगला आहे 83, लेह 44, कारगिल 268. चेकपोस्ट आहे, बट इथे थांबवत नाही आहेत. आर्मीचा चेकपोस्ट आहे. इथे होतं आहे आर्मीचे ट्रक क्रॉसिंग. हे आर्मीचे चेकपोस्ट. आय थिंक आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे इथे. हो, आर्मीचा कॅम्प वरती त्रिशूल. फुल ऑन धमाल. करू राहिलं आहे 5 किलोमीटर. तुमची गाडी जाईल आरामात लेहला. तर काही पेट्रोलचा इश्यू नाही आहे. मध्ये आम्ही 4-4 लिटर पेट्रोल फिल केला होता. आता घेतलं एक पेट्रोल ब्रेक पेट्रोलसाठी. मगासपासून पेट्रोल नव्हतं टाकलेलं. सरजूमधून आम्ही टॉपअप केलेलं. रात्री परत फुल करावंच लागेल रे, आपल्याला पुढे जायचं आहे ना. इधर आहे का पाईप? जान दे. बस 6:45. ओके, फायनली वेलकम टू लेह टी लडाख. लगेच पुढे लेफ्ट आहे. हां, थोडा थांब, थोडा पुढे आहे अजून. बँकवाला, लेह ब्रांचवाला. खाली उतरायचं आहे, मग गेट येईल एक अम्मा पद्मा म्हणून. होमस्टेजवळ आलो आहे रे अम्मा पद्माच्या. तुम्ही आतमध्ये टाकली काय गाडी? गेट उघड ना. ओके, फायनली पोचले लेहला आणि आपण रूम घेतो.